आमचा हे डायनिंग टेबल आहे बघ. बसचं आपण ते बघ कसं डायनिंग टेबल बनवलं. गरीब घराचं मुलं असंच असते, त्यांना डायनिंग टेबलचं गरज नाही. काय पण असं टेबल असू दे, काय पण असू तेच डायनिंग सोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. ते काय पुढे सांगते. चिराजोगर श्रावणचा पहिला सोमवार आहे, नागपंचमी पण आहे. मनापासून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर रेसिपी शेअर करते. हे बघा, टमॅटो आणि कांदा, अद्रक, लसूण सगळं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसून घ्यायचं. नंतर गरम तेल झाल्यानंतर बारीक कट केले कांदे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. एवढं तेल गरम झालं होतं माझ्या हाताला चटका लागलं. काय करू तू, जाऊ दे. सगळं मस्त असं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि ते मसाला पिसून ठेवले होते ते मसाला त्याच्यामध्ये टाकून चांगलं असं परतून घ्यायचं. नंतर थोडी लाल मिरची पावडर, थोडी हळद आणि हे सगळं बेसिक मसाला टाकून द्यायचं. मग हे बघा, गरम मसाला आणि एव्हरेस्ट किचन मसाला, चिकन मसाला सगळे मस्त टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी मीठ टाकून चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं. मिरची पावडर थोडी कमी टाकली होती, मग परत थोडी लाल मिरची पावडर टाकली. आमच्या घरी ना जास्त तिखट खातं म्हणून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर मी ते सोयाबीन आहे ना, थोडं अर्धा तास भिजून ठेवले होते पाणीमध्ये. मग असं सगळं पाणी पिळून घ्यायचं. नंतर ते सोयाबीन त्याच्यामध्ये टाकून चांगलं असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि एक ढाकण टाकून थोडी पाणी टाकून असं ठेवून द्यायचं. 5 मिनिट नंतर ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. अजून थोडीशी पाणी टाकून बॉईल करून घ्यायचं चांगलं 10-15 मिनिट. गॅस लो थोडी ठेवायचं. थोडीशी कोथिंबीर कट करून टाकायची. बघ किती मस्त झालं व्हिडिओ. व्हिडिओ आता नक्की लाईक